जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, या घटकाच्या किती रिक्त जागा आहे आणि किती पदासाठी मंजुरी मिळालेली आहे, कार्यरत पदे, कमतरता आणि आवश्यकता, या आवश्यकतामध्ये किती पदे ही भरली जाईल। तर बघा, आपले पोलीस शिपाई या पदासाठी 207 ही पदे भरण्यात येईल। आपण सर्व तक्ता चेक करूया, किती मंजूर आहे, किती आवश्यकता आहे, म्हणजे जाहिरात काढण्याची गरज आहे। तर पहा, सहाय्यक पोलीस आयुक्त 20 मंजूर पदे आहे, कार्यरत 15 आहे, कमतरता 5 आहे। ठीक आहे, आवश्यकता 0। त्यानंतर पोलीस निरीक्षक म्हणजेच PI, पोलीस इन्स्पेक्टर 136 पदे मंजूर आहे, कार्यरत आहे 107 आणि कमतरता 29 ची। त्यानंतर सह पोलीस निरीक्षक म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक 174 मंजूर आहे, 133 कार्यरत आहे, 41 ची कमतरता आहे। त्यानंतर बघा, पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI 422 मंजूर आहे, 314 कार्यरत आहे, 108 ची कमी आहे। भरपूर पदे PSI ची कमतरता इथे। त्यानंतर पुढे बघा, सह पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच ASI 1 स्टार ज्यांना असतात 756 आणि इथे मंजूर पदे 756 आहे आणि कार्यरत सुद्धा 756 आहे, पण 6 ची आवश्यकता आहे, म्हणजे नवीन पद निर्मितीमध्ये 6 ची गरज आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, पोलीस हवालदार ज्याला HPC म्हणतात, ठीक आहे, हेड कॉन्स्टेबल 2393 ची मंजूर आहे आणि इथे कार्यरत सुद्धा 2393 आहे। नवीन जे पद निर्मितीमध्ये बघा 42 आहे। त्यानंतर पोलीस शिपाई ज्यावर आपली पोलीस भरती निघत असते जाहिरात 4591 मंजूर आहे, 4344 सध्या कार्यरत आहे, 247 इथे कमतरता आहे आणि नवीनमध्ये बघा 207, म्हणजे 207 पेक्षा जास्तच इथे जाहिरात पडणार आहे पोलीस शिपाई या पदासाठी। त्यानंतर अंमलदार 210 193 17 ची कमतरता आहे आणि 136, तर इथे भरपूर मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे। तर बघा, नागपूर पोलिसांची 391 पदे भरण्याची गरज। पोलीस आयुक्तांची न्यायालयात माहिती, ही ऑफिशियल माहिती आहे। नागपूर पोलिसातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पुढाकार घेत पोलीस आयुक्तांना आवश्यक पदांबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले होते। पोलीस आयुक्तांनी शहर 391 पदे तातडीने भरण्याची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले। न्यायालयाने पोलीस आयुक्तांना हा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठवण्याचा तसेच याबाबत कारवाईची 4 आठवड्यात न्यायालयाला माहिती देण्याचे निर्देश, म्हणजे फक्त 4 आठवडे दिलेले आहे माहिती देण्यासाठी। त्यानंतर बघा, शहरातील खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयाने स्वतःहून फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे। मागील सुनावणीत पोलीस आयुक्तांनी मनुष्यबळाच्या अभावाचे कारण पुढे करत कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले होते। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर नागपूर शहराला इतकी रिक्त पदे आहे, तर मुंबई शहर, पुणे शहर, ठाणे शहर, नवी मुंबई, त्यानंतर जेवढे पण आयुक्तालय आहे जसं अमरावती शहर वगैरे, इथे पदे किती रिक्त असतील। यानंतर न्यायालयाने पदनिहाय मनुष्यबळाबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते। पोलीस आयुक्तांनी न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रानुसार नागपूरमध्ये सध्या 8717 पोलिसांची मंजूर पदे आहेत। यापैकी 8270 पोलीस अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत। शहरात सध्या 447 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा अभाव असला तरी पोलिसांनी केवळ 391 पदे भरण्याची गरज असल्याचे सांगितले आहे। बघा, सध्या 447 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा अभाव आहे, तरी पण 391 पदेही भरण्याची आवश्यकता असं सांगितलेलं आहे। नागपूरमध्ये 1 पोलीस आयुक्त, 1 सह पोलीस आयुक्त, 3 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त यांची पदे भरली आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे शहरात सह पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सह
पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांची मोठ्या संख्येत रिक्त पदे आहे. आपलं महत्त्वाचं म्हणजे पोलीस शिपाई हे पद 207च्या वरच तुम्हाला जाहिरात पाहायला मिळेल. माझ्या अंदाजाने इथे 300+ जागा यासाठी भरती तुम्हाला पाहायला मिळू शकते. नागपूर सिटी ज्याची इच्छा असेल नागपूर शहराला फॉर्म भरण्यासाठी त्यांनी आतापासून तयारी करा, कारण की नागपूर शहरालासुद्धा आता जिल्हा विशेष प्रश्न विचारणे सुरू केलेले आहे. तर आधी विचारायचे नाही पण आता विचारत आहेत, तर नागपूर जिल्हा विशेषसुद्धा वाचणे सुरू करा. धन्यवाद.